नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे सब्जेक्ट डिजिटल टेक्निक आणि आजपासून आपण सुरू करणार आहे युनिट नंबर 3 कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट, लेक्चर नंबर 1. तर सुरू करूया युनिट नंबर 3. तर आता बघा, सर्वात आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे डिजिटल सर्किट. आता डिजिटल सर्किट हे दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. पार्ट नंबर 1 कॉम्बिनेशन सर्किट आणि पार्ट नंबर 2 सिक्वेन्शियल सर्किट. तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कॉम्बिनेशनल सर्किट कशाला म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कॉम्बिनेशन सर्किट मध्ये याचं जे आउटपुट आहे, या सर्किटचं आउटपुट हे प्रेझेंट इनपुटवर डिपेंड राहणार. आता इथं आपण काय दिलं, या सर्किटला काय दिलं, इनपुट दिले समजा. तर याचं इनपुट आता हे दिलं, तर याचा आउटपुट कशावर डिपेंड राहणार आहे, प्रेझेंट इनपुटवर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही सध्या थर्ड सेमिस्टरला आणि थर्ड सेमिस्टरला तुम्ही काय दिला, पेपर दिले. तर पेपर दिल्यावर तुमचा रिझल्ट येणार आहे थर्ड सेमिस्टरचा, तर तो म्हणजे होते आउटपुट. पण सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे काय, आता सिक्वेन्शियल, तर याचा बघा, याचं जे आउटपुट राहणार आहे सिक्वेन्शियल सर्किटचं, हे तर प्रेझेंट इनपुटवर डिपेंड राहणारच आहे, प्लस याच्या आउटपुट मध्ये प्रिव्हियस आउटपुट सुद्धा बघल्या जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, डायग्रामच्या मदतीने मी समजून सांगतो तुम्हाला. समजा एक आपण सर्किट काढला आणि इथं आपण आउटपुट, इथं इनपुट दिलेलं आहे. इनपुट दिलं तर आपल्याला काय भेटणार आहे, आउटपुट तर भेटणारच आहे. म्हणजे आता जे प्रेझेंट आउटपुट आहे त्याच्यावर तर डिपेंड राहील, पण प्रिव्हियस आउटपुट सुद्धा याच्यामध्ये चेक करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता काय झालं, थर्ड सेमिस्टरला पहिले पेपर दिले, रिझल्ट लागला, हा झाला कॉम्बिनेशन सर्किट. आता सिक्वेन्शियल सर्किट मध्ये काय, तुम्ही गेले फोर्थ सेमिस्टरला. फोर्थ सेमिस्टरला तुम्ही पेपर दिले, थेरी पेपर दिले. ओके, थेरी पेपर दिले, नंतर होता तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम. तर प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये जे मार्क आहेत हे कशावर टाकतात, जर समजा तुम्हाला थर्ड सेमिस्टर मध्ये जर समजा चांगले पर्सेंटेज जर भेटले, तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये चांगले मार्क्स भेटतील. तर मग आता आहे की नाही, आता हे जे पर्सेंटेज प्रॅक्टिकलचे मार्क्स आपण डिपेंड कशावर करतो, चांगले आहे की तुमचे ते बघतील थर्ड सेमिस्टरला किती पर्सेंटेज भेटले, त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स कसा होता, त्याच्यावर पण आहे की नाही तुमचे मग प्रॅक्टिकलचे मार्क्स धरण्यात येतील. आणि त्याच्यानंतर काय लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे. म्हणजे सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे प्रेझेंट इनपुट प्लस प्रिव्हियस आउटपुटवर काय राहते, डिपेंड राहते. तर इथं लक्षात ठेवा की कॉम्बिनेशन सर्किट कशावर डिपेंड राहणार आहे, प्रेझेंट आउटपुट, प्रेझेंट आउटपुट, सॉरी प्रेझेंट इनपुटवर. प्रेझेंट इनपुटवर आहे की याचा आउटपुट काय राहणार आहे, डिपेंड राहणार आहे. प्रेझेंट इनपुट वर याचं आउटपुट डिपेंड राहणार. आणि सिक्वेन्शियल सर्किट मध्ये काय होणार, जे याचा आउटपुट आहे हे प्रेझेंट इनपुटवर तर राहणारच आहे, म्हणजे तुम्ही पेपर दिले तर रिझल्ट तर लागणारच आहे त्याचा, प्लस जे तुमचे जे प्रॅक्टिकल होणार आहेत, तर प्रॅक्टिकलचे जे मार्क्स आहेत हे मागील सेमिस्टरच्या पर्सेंटेजवर आणि तुमच्या परफॉर्मन्सवर हे देतात. तर प्रेझेंट इनपुट प्लस प्रिव्हियस आउटपुट, प्रिव्हियस आउटपुट वर याचा आउटपुट डिपेंड राहणार आहे, याचं आउटपुट डिपेंड राहणार आहे. तुम्हाला हे समजलं असेल, कॉम्बिनेशन सर्किट याचं जे आउटपुट आहे हे कशावर डिपेंड राहणार आहे, प्रेझेंट इनपुटवर. आणि सिक्वेन्शियल सर्किटचं याचा आउटपुट कशावर डिपेंड राहणार आहे, प्रेझेंट इनपुट प्लस प्रिव्हियस आउटपुटवर याचं आउटपुट काय राहणार आहे, डिपेंड राहणार आहे. तर आता आपण सुरू करणार आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. आता सुरू करूया कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. आता कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट मध्ये दोन बुलन एक्सप्रेशन चे टाइप आहेत. किती टाइप्स आहेत, दोन. पण त्याच्या आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की बुलन एक्सप्रेशन काय आहे. हे बुलन एक्सप्रेशन काय आहे, तर बुलन एक्सप्रेशन बघा विद्यार्थी मित्रांनो, बुलन एक्सप्रेशन मध्ये किती व्हॅल्यूज असतात, दोन, 0 आणि 1. आणि प्रत्येक व्हेरिएबलला हे जे व्हॅल्यू आहेत 0 आणि 1, त्या एक्सप्रेशनला बुलन एक्सप्रेशन असे म्हणतात. बुलन एक्सप्रेशन मध्ये किती व्हॅल्यू आहेत, 0 आणि 1, फक्त 0 आणि 1 चा सुरू होते. आणि आपल्याला कॉम्प्युटरला पण लँग्वेज कोणती समजते, 0 आणि 1. तर मग प्रत्येक जे की नाही आपण जे व्हेरिएबल्स असतात त्याचे जे दोन व्हॅल्यू आहेत 0 आणि 1, ते जे एक्सप्रेशन राहते त्याला बुलन एक्सप्रेशन असे म्हणतात. आणि बुलन एक्सप्रेशनचे आहेत दोन टाइप,
दोन टाईप न आहे का नाही, आपण काय करू शकतो, रिप्रेझेंटेट करू शकतो बुलियन एक्सप्रेशन. तर त्याचे टाईप बघूया. तर पहिला आहे बघा बुलियन एक्सप्रेशन. पहिला जो टाइप आहे तो आहे सम ऑफ प्रोडक्ट. पहिला काय आहे, सम ऑफ प्रोडक्ट. सम ऑफ प्रोडक्ट त्याला शॉर्टकट मध्ये एसओपी म्हणतात. काय म्हणतात, एसओपी. आणि दुसरा टाइप आहे तो आहे प्रोडक्ट ऑफ सम. प्रोडक्ट ऑफ सम याला शॉर्टकट मध्ये पीओएस म्हणतात. सम ऑफ प्रोडक्ट म्हणजे एसओपी आणि प्रोडक्ट ऑफ सम म्हणजे पीओएस. तर आता सर्वात आधी हे दोन युनिक टेक्निक्स रिप्रेझेंटेट करण्याच्या बुलियन एक्सप्रेशनच्या, एक सम ऑफ प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ऑफ सम. त्यानंतर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे सम ऑफ प्रोडक्ट कशाला म्हणतात. सम ऑफ प्रोडक्ट कशाला म्हणतात. तर बघा आता एक नंबरवर हेडिंग टाकसाल तुम्ही सम ऑफ प्रोडक्ट. सम ऑफ प्रोडक्ट सर्वात आधी याची मी तुम्हाला डेफिनेशन लिहून देतो आणि त्यानंतर मग हे एक्सप्लेन करतो. तर सम ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय याची तर सर्वात आधी डेफिनेशन सांगतो, नंतर मी एक्सप्लेनेशन देतो. डेफिनेशन आहे, इन दिस फॉर्म बुलियन एक्सप्रेशन इज रिप्रेझेंटेड बाय सम ऑफ प्रोडक्ट टर्म व्हेरियस and term are ordered together. Each variable may be either in true from or complemented from. आता लक्ष द्या, एसओपी कशाला म्हणतात, सम ऑफ प्रोडक्ट. तर आपण काय करूया, एक बुलियन एक्सप्रेशन घेऊया, एक इक्वेशन घेऊया फॉर एक्झाम्पल म्हणून. फॉर एक्झाम्पल कुठले घेतलं चालते, y इज इक्वल टू इथे घेतला आपण ए बी प्लस ए बार सी प्लस ए बी बार सी. तर तुम्ही सर्वात आधी सांगा ए आणि बी याच्यामध्ये रिलेशन काय आहे. ए आणि बी म्हणजे हे मल्टिप्लाय मध्ये म्हणजे हा काय झाला, प्रोडक्ट झाला. हा काय झाला, प्रोडक्ट. ए बार आणि सी हे पण कशात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, तर याला काय म्हणतो आपण, प्रोडक्ट. डॉट ए डॉट डॉट पण आपण डिनोट करू शकतो मल्टिप्लिकेशन. तसा ए बार सी ए बी बार सी, तर हा पण काय झाला समजा एक प्रोडक्ट आहे. तिघाचा काय झाला, प्रोडक्ट म्हणजे ए डॉट बी बार डॉट सी. मग आता हा जो आहे प्रोडक्ट आहे, हा काय प्रोडक्ट. तर प्रोडक्ट आणि हे काय इथं काय लिहिलेलं आहे, प्लस. आता हा काय आहे, प्लस आहे. तर प्रोडक्टची सम केली म्हणजे, आता प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्टची सम करणे म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट. काय पहा, प्रोडक्टची काय करत आहे आपण, सम करत आहे. प्रोडक्टची सम करणे, सम करणे म्हणजे एसओपी, एसओएम किंवा एसओपी, सम ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टची सम करणे म्हणजे काय, तर सम ऑफ प्रोडक्ट. तसंच लक्ष द्या, हा प्रोडक्ट आहे. तर आता प्रोडक्ट आपण कशाने करतो, डॉट डॉट म्हणजे लागते अँड टर्म. याला कोणती टर्म म्हणतात, हे अँड टर्म झाली. अँड हे अँड हे पण काय अँड. प्रोडक्ट आपण अँड न डिनोट करत असतो, अँड. तर लक्ष द्या, हे अँड टर्म. अँड आता बघा, हे अँड टर्म आणि एक प्लस कशाने डिनोट करतो आपण, ऑर. प्लस कशाने डिनोट करतो, ऑर ने डिनोट करतो आपण. तर लक्षात ठेवा, ऑरिंग ऑफ अँड. ऑरिंग जसं ऍडिंग असते तसंच ऑरिंग. ऑरिंग ऑफ अँड. ऑरिंग ऑफ अँड म्हणजे की सम ऑफ प्रोडक्ट. आणि याला 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 मिन टर्म पण म्हणतात. काय म्हणतात, मिन टर्म, मिनिमम टर्म. याला मिन टर्म पण म्हणतात. याला पण मिन टर्म पण म्हणतात. डबल लक्ष द्या, एसओपी सम ऑफ प्रोडक्ट कशाला म्हणतात बघा, प्रोडक्टची काय करणे, सम करणे. प्रोडक्टची काय करणे, सम करणे, तो म्हणजे असते एसओपी. प्रोडक्ट म्हणजे काय असते, अँड.
आणि प्लस म्हणजे काय असते ऑर. याला एकाने मिन टर्म पण म्हणतात, मिनिमम. हे कोणती टर्म्स असते मिनिमम. म्हणजे की याची काय करणे ऑरिंग ऑफ अँड. ऑरिंग म्हणजे होते सम ऑफ प्रोडक्ट. आपण काय करत आहे ऑरिंग करणे. म्हणजे काय झाला हा आपण सम ऑफ काय करत आहे प्रोडक्ट करत आहे. तसंच अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा y इज इक्वल टू ए बी प्लस ए बार सी प्लस ए बी सी बार. आता इथं काय केलं आपण प्रोडक्ट. हा प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट आहे आणि हा पण प्रोडक्ट आहे. सिंपल. प्रोडक्टची काय करत आहे आपण सम करत आहे. प्रोडक्टची काय करत आहे सम करत आहे. त्याला सम ऑफ प्रोडक्ट असे म्हणतात. प्रोडक्टची काय करत आहे सम करत आहे. त्याला काय म्हणतो आपण सम ऑफ प्रोडक्ट. आणि याला काय म्हणतात त्याच मेथडला मिन टर्म पण म्हणतात. काय म्हणतात मिन टर्म, मिनिमम टर्म, मिन टर्म. प्रोडक्टची सम करणे म्हणजे ऑरिंग ऑफ अँड म्हणजे काय झाला SOP, सम ऑफ प्रोडक्ट. त्यानंतर आपण बघणार आहे कन्व्हर्शन. तर नवीन हेडिंग टाकसाल तुम्ही कन्व्हर्शन ऑफ एक्सप्रेशन टू कॅनॉनिकल SOP. आता कन्व्हर्शन करायचं आपल्याला एक्सप्रेशन म्हणजे SOP चं कन्वर्ट करावं लागते आपल्याला कॅनॉनिकल SOP मध्ये. हे आज आपण शिकणार आहोत. आता SOP चं कन्व्हर्शन कशात करायचं आहे कॅनॉनिकल SOP. तर याची डेफिनेशन लिहून घ्या. कॅनॉनिकल SOP expanded from of Boolean expression. Of Boolean expression. In which each term contain all the Boolean variable in it is called canonical SOP. असं इनिट नको इट इज कॉल्ड असं लिहिलं होतं. इट इज कॉल्ड कॅनॉनिकल SOP. आता बघा कन्व्हर्शन ऑफ एक्सप्रेशन टू कॅनॉनिकल SOP. डेफिनेशन आहे कॅनॉनिकल SOP expanded from of Boolean expression in which term contain all the Boolean variable it is called canonical SOP, sum of product. म्हणजे की कॅनॉनिकल म्हणजे काय सर्वात आधी तुम्हाला तुमच्या दिमागात क्वेश्चन आला असेल. कॅनॉनिकल म्हणजे काय होते की सर्वच्या सर्व व्हॅल्यू हे प्रत्येक व्हेरिएबल मध्ये काय असले पाहिजे सारखे आले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं जर समजा काय आलं PQR आला, PQ' आला प्लस इथं आला समजा PQR प्लस PQR' प्लस P', तर हे आहे कॅनॉनिकल. हे काय कॅनॉनिकल आहे. आता कॅनॉनिकल कसं बघा याच्यामध्ये किती आहेत व्हेरिएबल्स किती आहेत 1 2 3. याच्यामध्ये किती आहेत 1 2 3 1 2 3 1 2 3. हे झाले कॅनॉनिकल. मग आता कॅनॉनिकल हे आहे तर कॅनॉनिकल काय नाहीये बघा. आता y इज इक्वल टू समजा आपण घेतला ABC प्लस इथं घेतला फक्त ABच आणि प्लस AB' प्लस AB' तर याच्यामध्ये कॅनॉनिकल काय नाही आहे हा AB कॅनॉनिकल नाही आहे. कारण याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत 1 2 3. याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत 1 2 3. याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत 1 2 3 आणि याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत 2.
तर हा कॅनॉनिकल नाहीये. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की जे गोष्ट कॅनॉनिकल नाही आहे तर त्याला कॅनॉनिकल मध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं. काय करायचं आहे, कन्व्हर्शन. तर आता कॅनॉनिकल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 स्टेप्स आहेत. कॅनॉनिकल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती स्टेप्स आहेत, 3. तर याची स्टेप नंबर फर्स्ट आहे. तर तुम्हाला सर्वात आधी आपल्याला फाइंड करावं लागेल मिसिंग लेटरल. मिसिंग लेटरल फाइंड करावं लागेल. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 आहे. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला सिंपल आपल्याला काय करायचं आहे, जो मिसिंग लेटरल आहे, मिसिंग लेटरल प्लस त्याचा कॉम्प्लिमेंट, याची ऍडिशन करायची. इट्स कॉम्प्लिमेंट. मिसिंग लेटरल प्लस त्याची ऍडिशन करायची, कॉम्प्लिमेंट. आणि थर्ड नंबर मध्ये सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाईल कॅनॉनिकल एसओपी. तर आता बघूया याचे प्रॉब्लेम. आपलं हेडिंग आहेच वर हेडिंग आपण टाकलंच आहे, कन्व्हर्शन ऑफ एक्सप्रेशन टू द कॅनॉनिकल एसओपी. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. एक वेळा मी पुन्हा हेडिंग टाकून देतो, कन्व्हर्शन ऑफ एक्सप्रेशन टू कॅनॉनिकल एसओपी, सम ऑफ प्रोडक्ट. एक एक्झाम्पल घेऊया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. y इज इक्वल टू ए बी बार प्लस बी बार सी प्लस ए सी बार. आता सर्वात आधी तुम्ही चेक करा की याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत. पहिले आपल्याला चेक करावं लागेल की किती व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल आहे ए बी आणि सी, म्हणजे 3 व्हेरिएबल येऊ राहिले, पण प्रत्येक याच्यात काही ना काही मिसिंग आहेच. तर स्टेप नंबर फर्स्ट प्रॉब्लेम सोडवताना स्टेप नंबर फर्स्ट मध्ये काय, फाइंड द मिसिंग लेटरल. तर याच्यामध्ये मिसिंग लेटरल कोणता आहे. आता इथं ए आहे, बी आहे, काय नाही आहे आपल्याकडे, सी नाही आहे. तर सी हा मिसिंग आहे. फक्त सिंपल घ्यायचा, सी कॉम्प्लिमेंट वगैरे म्हणजे सी बार वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. याच्यामध्ये सी नाहीये. त्याच्यानंतर बी बार आणि सी याच्यामध्ये काय नाहीये, याच्यामध्ये ए नाहीये, काय नाहीये, ए नाहीये. त्यानंतर ए आणि सी बार याच्यामध्ये काय नाहीये, बी नाहीये. ही आपली स्टेप नंबर फर्स्ट होती, मिसिंग लेटरल. मिसिंग लेटरल आपण काढली. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड नुसार जे आपले जे मिसिंग लेटर्स आहेत, तर मिसिंग लेटर मध्ये मिसिंग लेटर प्लस कॉम्प्लिमेंट करायचे. मिसिंग लेटर प्लस काय करायचे, कॉम्प्लिमेंट करायचे. म्हणजे बघा आता स्टेप नंबर 2 वर जाणार आपण. स्टेप नंबर 2 नुसार तर तुम्ही याला असं लिहा, y इज इक्वल टू ए बी बार इन ब्रॅकेट, याच्या सी नाही, सी प्लस सी बार, याचा कॉम्प्लिमेंट सी प्लस सी बार प्लस बी बार सी, याच्यात काय नव्हतं, ए प्लस ए बार. त्याच्यानंतर प्लस ए सी बार, याच्यामध्ये काय असेल, बी प्लस बी बार. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, फॉर्म्युल्यानुसार काय करायचं आहे आपल्याला, फक्त काय करायचं आहे, जो आपला जो मिसिंग लेटर आहे तो काय करसाल, त्याच्यासोबत याचा कॉम्प्लिमेंट ऍड करायचा आणि तो इथं लिहायचा. मग तुम्ही म्हणता सर हे आपण मनानं कसं ऍड केलं, तर आपल्याकडे बुलन एक्सप्रेशनचा एक फॉर्म्युला होता. त्याच्यानुसार बघा फॉर्म्युला असा होता, ए प्लस ए बार म्हणजे 1 होते. ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते, 1. तर सी आणि सी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते, 1. ए प्लस ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते, 1. आणि बी प्लस बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते, 1. मग ए बी बार इंटू 1 सेम जसंच्या तसं, रिएक्शन बॅलन्स आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. काय केलं आपण स्टेप नंबर फर्स्ट मध्ये मिसिंग लेटरल बघितला. त्याच्यानंतर स्टेप नंबर सेकंड मध्ये जो मिसिंग लेटरल आहे त्याचे आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटची सम केली, ए प्लस म्हणजे सी प्लस सी बार, इथं ए प्लस ए बार आणि बी प्लस बी बार. नंतर सिंपल याचा मल्टिप्लाय करायचा. काय करायचा, मल्टिप्लाय. आधी इथं किती आहे,
ए बी बारचा मल्टिप्लाय करायचा. आता ए बी बारचा मल्टिप्लाय कसं येईल, ए बी बार इंटू सी, इथे येणार ए बी बार सी. त्यानंतर ए बी बार इंटू सी बार, तर असं येणार ए बी बार इंटू सी बार. बघा, ए बी बार इंटू सी, ए बी बार सी बार, ए बी बार इंटू सी बार, ए बी बार सी बार. तसंच या बी बार सी न काय करायचं, याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं. फक्त एक सिक्वेन्स नुसार ए बी, ए पहिले लागणार, बी नंतर लागेल आणि सी नंतर. ओके, आता इथं बघा बी बार सी इंटू ए आहे, तर काय करसाल तुम्ही, इथं लिहिसाल ए बी बार सी. त्यानंतर बी बार सी इंटू ए बार, तर इथं काय लिहिसाल, इथं लिहिसाल तुम्ही ए बार बी बार सी. त्याच्यानंतर ए इंटू सी बार इंटू बी, तर इथं काय लिहिसाल ए इंटू सी बार इंटू बी. म्हणजे की सिक्वेन्स वाईज ए बी सी बार पाहिजे, सिक्वेन्स नुसारच करूया आपण. ए इंटू बी इंटू सी बार. त्यानंतर ए सी बार इंटू बी बार, तर काय येणार आहे ए बी बार आणि सी बार. तसंच आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला असा आहे विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशन मध्ये, ऍडिशन मधला फॉर्म्युला आहे ए प्लस ई असला तर एच होते, दोन ए असले तर दोन न लिहिता किती लिहायचे, एकच लिहायचा. ए प्लस ए म्हणजे किती होतो, एकच होतो. तर असं जर सारखं सारखं जर झालं तर ते दोनच्या जागी काय करायचं, एकच वेळा लिहायचं. त्यानुसार चेक करूया आपण काही सारखं आहे का. ए बी बार सी आहे का कुठं, ए बी बार सी, ए बी बार सी इथं आहे. ओके, ए बी बार सी इथं आहे. तसाच चेक करूया ए बी बार सी बार कुठं आहे का, नाही इथं आहे वाटते, ए बी बार सी बार हे इथं आहे, ए बी बार सी बार. त्यानंतर ए बार बी बार सी आहे का, नाही आहे, आणि ए बी सी बार आहे का, नाही. तर जे सेम सेम आहे ते किती वेळा लिहिसाल, फक्त एकच वेळा लिहिसाल. तर सेम सेम एक वेळा. आता हा आहे की नाही ए बी बार सी, आणि ते आहे ए बी बार सी, तर एकच वेळ लिहायचा ए बी बार सी. त्यानंतर ए बी बार सी बार, आणि इथं पण आहे ए बी बार सी बार, दोन वेळा आहे, ते एकच वेळ लिहायचं ए बी बार सी बार. त्याच्यानंतर हा एकच वेळा होता, तर तो पूर्णच्या पूर्ण ए बार बी बार सी, आणि त्यानंतर हा पण एक वेळा ए बी सी बार. आता चेक करूया आपण कॅनॉनिकल एसओपी झाला का. कॅनॉनिकल एसओपी मध्ये काय पाहिजे आपल्याला, व्हेरिएबल सर्वांचे सारखे पाहिजे. याच्यात तीन व्हेरिएबल आहेत एबीसी, याच्यात तीन व्हेरिएबल आहेत, ते कसे असो, मग तो बार मध्ये असो की साधा असो, कॉम्प्लिमेंट असो की साधा असो, याच्यात तीन व्हेरिएबल आहेत, याच्यात पण तीन व्हेरिएबल आहेत. तर याला म्हणतात कॅनॉनिकल फॉर्म. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे असं कन्वर्शन 2 मार्कासाठी पेपरमध्ये विचारल्या जाते. किती मार्क्ससाठी विचारलं जाते, 2 मार्क्ससाठी. एक वेळा अगेन सांगतो ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, y इज इक्वल टू ए बी बार प्लस बी बार सी प्लस ए सी बार. सर्वात आधी आपण काय केलं, याच्यातलं मिसिंग लेटरल पाहिलं. आता मिसिंग लेटरल किती आहे, लेटरल, तर याच्यामध्ये सी नाही आहे, याच्यात ए नाही आहे आणि याच्यात बी नाही आहे, मिसिंग लेटर. नंतर मग आता जे मिसिंग लेटर असते त्याचे आणि त्याची काय करायची, कॉम्प्लिमेंटची ऍडिशन. म्हणजे इथं किती आला सी प्लस सी बार, इथं आला ए प्लस ए बार, आणि इथं आला बी प्लस बी बार. नंतर सिंपल मल्टिप्लाय करूया ए बी बार इंटू सी, ए बी बार इंटू सी, ए बी बार इंटू सी बार, ए बी बार इंटू सी बार. त्यानंतर बी बार सी इंटू ए बी बार सी, आणि बी बार सी इंटू ए बार, तर ए बार बी बार सी. तसंच ए सी बार बी, तर पहिले ए बी सी बार, त्यानंतर ए सी बार बी बार, तर ए बी बार सी बार. सिक्वेन्स लावला एबीसीचा. आपला फॉर्म्युला होता ए प्लस ए बार म्हणजे 1, तर त्या सिक्वेन्स नुसार बघा सी प्लस सी बार म्हणजे 1 होते, ए प्लस ए बार म्हणजे 1, आणि बी प्लस बी बार म्हणजे 1. रिएक्शन सेम आहे. तसंच एक दुसरा फॉर्म्युला होता ए प्लस ए म्हणजे काय होते ए, मग सेम सेम चेक केलं ए बी बार सी इथे आहे, ए बी बार सी इथे आहे, सेम सेम आहे, एकच वेळ लिहिलं ए बी बार सी. त्यानंतर ए बी बार सी बार इथे आहे, ए बी बार सी बार इथे आहे, सेम सेम आहे, तो एकच वेळा लिहिला ए बी बार सी बार. आणि बाकीचे हे अनसेम होते, तर ए बार बी बार सी प्लस ए बी सी बार. हा झाला कॅनॉनिक फॉर्म. त्यानंतर आता आपण घेणार आहोत एक्झाम्पल नंबर सेकंड. तर एक्झाम्पल नंबर सेकंड बघा, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे
कॅनोनिकल एसओपी मध्ये y इज इक्वल टू a प्लस b बार c प्लस a बार आणि b बार. आता स्टार्ट करूया. सर्वात आधी घेऊन घेऊ y इज इक्वल टू a प्लस b बार c, त्यानंतर a बार आणि b बार. चेक करूया की किती व्हेरिएबल्स आहेत त्याच्यात. याच्यामध्ये ए बी सी आहेत बघा, ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे. मग पहिल्या इक्वेशन मध्ये किती मिसिंग हे लेटर्स आहेत. तर पहिल्या याच्यात किती लेटर्स आहेत, ए आहे, बी आणि सी नाही आहे. तर मग एक बी नाही आहे, तर बी अँड सी हे दोन नाही आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये बी पण आहे, सी पण आहे, काय नाही आहे, ए नाही आहे. आणि याच्यामध्ये ए आणि बी आहे, तर याच्यात सी नाही आहे. तर हे झाले आपण मिसिंग टर्म झाली आपली. मिसिंग टर्म जे लेटर्स नाही आहेत ते आपण चेक केले. पहिल्या याच्यात काय नाही आहे आपल्यापाशी, बी आणि सी नाही. याच्यामध्ये काय नाही आहे, ए नाही आहे, आणि याच्यामध्ये काय नाही आहे, सी नाही आहे. आता जाऊया स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला माहितच आहे की जे मिसिंग असते तो लेटर घेतो आपण. म्हणजे समजा एखादा आता एक तो आणि प्लस काय करतो त्याचा कॉम्प्लिमेंट. कारण ए प्लस ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असते, 1 असते. हा फॉर्म्युला होता आपल्यापाशी. ए प्लस ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, 1. त्याच्यानुसार आता इथं काय करसाल तुम्ही, y इज इक्वल टू हा ए ऍज इट इज. आता मिसिंग किती आहे, बी, तर बी प्लस बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी प्लस बी बार घ्यायचा, पण तो 1च असते. त्यानंतर अजून सी पण नाही याच्यात, तर सी प्लस सी बार सुद्धा घ्यायचा, सी प्लस सी बार. त्याच्यानुसार आता याच्यामध्ये काही नाही आहे, इथं बी बार आहे आणि सी आहे, पण ए नव्हता, तर इथं लिहिसाल तुम्ही ए प्लस ए बार. आणि त्यानंतर लास्ट इक्वेशन मध्ये याच्यामध्ये काय नाहीये, याच्यामध्ये सी नाहीये, तर ए बार बी बार, तर इथं लिहिसाल तुम्ही सी प्लस सी बार. आता आपण सिंपल कॅल्क्युलेशन करूया. सर्व आधी या ए न मल्टिप्लाय करू. ए न काय करायचा, मल्टिप्लाय. ए इंटू बी, इथे येते ए बी. त्यानंतर ए इंटू बी बार, ए बी बार, ए आणि बी बार ब्रॅकेट देऊ. ए इंटू बी ए बी, ए इंटू बी बार ए बी बार. त्यानंतर सी प्लस सी बार ऍज इट इज, अजून मल्टिप्लाय करावंच लागते. याचा मल्टिप्लाय करू, बी बार सी इंटू ए, म्हणजे इथे येते ए बी बार सी. त्यानंतर बी बार सी इंटू ए बार, तर इथे येणार आहे ए बार बी बार आणि सी. त्यानंतर इथं आहे ए बार बी बार इंटू सी, तर इथं काय येणार आहे ए बार बी बार इंटू सी. ए बार बी बार इंटू सी बार, तर इथं येणार आहे ए बार बी बार आणि सी बार. आता हा ब्रॅकेट आपला सॉल्व्ह करण्याचा राहिला. पहिली ए बी न मल्टिप्लाय करूया. ए बी इंटू सी, इथे येणार आहे ए बी सी. ए बी इंटू सी बार, तर इथे येणार आहे ए बी सी बार. नंतर हा ए बी बार न याच्यासोबत मल्टिप्लाय करूया. ए बी बार इंटू सी, तर इथे येणार आहे ए बी बार इंटू सी. ए बी बार इंटू सी बार, तर इथे येणार आहे ए बी बार आणि सी बार. बाकी तर सर्व ऍज इट इज रे. बाकी राहणार आहे ए बी बार सी प्लस ए बार बी बार सी प्लस ए बार बी बार सी प्लस ए बार बी बार सी. नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे की जर सारखं सारखं असेल ऍडिशन, फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे की जर समजा आपल्याकडे ऍडिशन आहे ए प्लस ए बार, एक मिनिट, सारखं सारखं असेल ए प्लस ई म्हणजे काय होते, ए होते. हा आपला फॉर्म्युला आपल्याला लागेल ए प्लस ए. आज चेक करूया काय काय किती सेम आहे. आता इथं आहे ए बी, आहे का कुठे ए बी ए बी ए बी ए बी ए बी, नाही आहे. मग इथं ए बी सी बार, ए बी सी बार, ए बी सी बार, ए बी सी बार, नाही आहे. ए बी बार सी, ए बी बार सी, हा इथं आहे बघा ए बी बार सी, आणि इथं आहे ए बी बार सी, सेम आहे. एकच सोडल्या लागेल ना. त्यानंतर कलर चेंज करू, अजून बघूया काय सेम आहे. ए बी बार सी बार, ए बी बार सी बार, ए बी बार सी बार, नाहीये. त्यानंतर ए बार बी बार सी, इथे ए बार बी बार सी इथं आहे, हा सेम आहे ए बार बी बार सी. बाकी तर काही दिसून नाही राहिलं. तर उरलेलं ते लिहून घेऊ. रिमिनिंग काय राहिलं,
रिमेनिंग राहिलाय एबीसी, या टर्म मध्ये एबीसी, नंतर काय राहिलेलं आहे ए बी सी बार, नंतर काय हे आता जे सेम सेम आहे ते एक वेळा लिहायला लागते, एक वेळा घेतला ए बी बार सी प्लस ए बी बार सी बार, ए बी बार सी बार, ए बी बार सी बार, त्यानंतर प्लस ए बार बी बार सी प्लस ए बार बी बार सी, 6 हात का चेक करा, 1 2 3 4 5 6, प्रॉब्लेम इज सॉल्व. याच्यामध्ये काही सेम नाही आहे बघा, आता याच्यामध्ये पण 3 व्हेरिएबल आले 1 2 3 एबीसी 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 एबीसी, याला काय म्हणतात, यालाच कॅनोनिकल एसओपी म्हणतात, कॅनोनिकल एसओपी, कॅनोनिकल सम ऑफ प्रोडक्ट. अत्यंत सिंपल एक्झाम्पल्स आहेत आणि असेच प्रॉब्लेम पेपर मध्ये विचारतात. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी एक वेळा मी पुन्हा सांगतो. काय केलं आपण, y इज इक्वल टू ए प्लस बी बार सी प्लस ए बार बी बार, हा एक प्रॉब्लेम आहे, याचं कन्व्हर्शन करायचं. मिसिंग काय होतं, बी आणि सी मिसिंग होता, ए मिसिंग होता, सी मिसिंग होता. आता इथं बी मिसिंग तर बी प्लस बी बार, सी मिसिंग तर सी प्लस सी बार, ए मिसिंग तर ए प्लस ए बार, सी मिसिंग तर सी प्लस सी बार. सिंपल ए न मल्टिप्लाय केलं, ए इंटू ए बी, ए इंटू बी बार, ए बी बार, त्यानंतर सी प्लस सी बार ऍज इट इज, बी सी बार इंटू ए बी बार सी, बी बार सी इंटू ए बार बी बार सी, ए बार बी बार इंटू सी, ए बार बी बार सी, आणि त्यानंतर ए बार बी बार इंटू सी बार तर ए बार बी बार सी बार. नंतर या ए बी न मल्टिप्लाय केलं, ए बी इंटू सी ए बी सी, ए बी इंटू सी बार ए बी सी बार, त्यानंतर ए बी बार इंटू सी ए बी बार इंटू सी, आणि ए बी बार इंटू सी बार ए बी बार इंटू सी बार. नंतर चेक केलं सारखं सारखं किती आहे, ए बी बार सी आणि ते ए बी बार सी सारखं आहे, आणि त्यानंतर ए बार बी बार सी आणि ए बी बार सी, ए बार बी बार सी हे सारखं आहे. हे एक एक वेळा लिहिलं, बाकी हे ऍज इट इज, ए बी सी ऍज इट इज, नंतर ए बी सी बार ऍज इट इज, मग हे ए बार बी सी हे एक वेळा लिहिलं, ए बी बार सी बार हे जसं तसं, हा लिहिला म्हणून डबल लिहिला नाही. त्यानंतर ए बार बी बार सी, इथं लिहिलं ए बार बी बार सी, आणि इथं ए बार बी बार सी, ए बार बी बार सी एक वेळा, हे सेम आले काय चेक करूया, ए बार बी बार सी, आणि इथं पण आहे ए बार बी बार सी, आणि इथं पण किती आहे ए बार बी बार सी, तर 3 वेळा सेम आलेलं आहे, त्याच्यामुळे हे पण कॅन्सल होऊन जाईल. एक वेळा चेक करू द्या मला फायनली. आखरीचं बघा काय होतं, आखरीचं आहे की नाही तर ए बार बी बार आणि सी बार तिन्ही याच्यात आहे, तर याच्यानुसार इथं सी बार पाहिजे होतं, इथं काय पाहिजे सी बार पाहिजे, मल्टिप्लाय करताना हे सारखं आहे, ए बार बी बार सी हे काय सारखं आहे, हे सारखं आहे ए बार बी बार सी, तर शेवटी इथं काय पाहिजे ए बार बी बार आणि सी बार, हा पाहिजे सी बार. ओके, तसेच आहे की विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्क देतो, तर ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 3, y इज इक्वल टू ए प्लस बी सी प्लस ए बी सी प्लस बी बार. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4, y इज इक्वल टू ए प्लस बी बार सी प्लस बी. आणि एक अजून घेऊन घ्या, प्रॉब्लेम नंबर 5, y इज इक्वल टू, एक वेळा चेक करू द्या की प्रॉब्लेम नंबर फर्स्ट कोणतं सॉल्व्ह केलं मी. तर y इज इक्वल टू ए बी प्लस बी बार सी. हे 3 होमवर्क करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं आणि याचे आन्सर पण सांगा. तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊया. धन्यवाद.